Hello everyone, my name is Paras Mane. मी आज तुम्हाला राउल्स लॉ बद्दल सांगणार आहे. तर त्याचं डेरिव्हेशन आणि स्टेटमेंट आपण बघू. तर राउल्स लॉ स्टेट that the pressure applied by solid or someone in solution will be directly proportional to the mole fraction. म्हणजेच त्याचं असं इक्वेशन येतं की E directly proportional to the N. B म्हणजे प्रेशर आणि N म्हणजे मोल फ्रॅक्शन. तो त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. हाच त्याचा स्टेटमेंट आहे. याचा आपण एक्झाम्पल राउल्स लॉचं एक एक्झाम्पल आहे. जसं स्टेटमेंट बघितलं तसं ते एक छोटंसं एक्झाम्पल आहे. यात एक कंटेनर आहे, त्यात आपण सॉल्व्हंट घेतलाय. त्या सॉल्व्हंटला जर आपण हीट दिली तर तो इव्हॅपोरेट होऊन सरफेसला ॲक्युमुलेट होणार, म्हणजे वर सरफेसला जमा होणार. तर यालाच आपण वेपर प्रेशर म्हणतो. तर याचं राउल्स लॉचं थोडक्यात असं कनेक्शन आहे की तो याबद्दल असं सांगतो की जर तुम्ही हीट देईल एवढीच ते वर प्रेशर जमा होणार. तर याचे दोन डेरिव्हेशन आहेत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ते राउल्स लॉचे दोन डेरिव्हेशन आहेत ते आपण बघू. तर यामध्ये फर्स्ट आहे पॉझिटिव्ह डेरिव्हेशन आणि सेकंड आहे निगेटिव्ह डेरिव्हेशन. तर हे दोन्ही डेरिव्हेशन एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे, म्हणजे जेई नीट वाल्यानंतर खूप इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट वाला सिम्पली लक्षात ठेवण्यासाठी एकच ट्रिक आहे की अल्कोहोल प्लस H2. अल्कोहोल मीन्स गाळून आणि H2 मीन्स पाणी. तर तुम्ही त्याचं ऍडिशन करून लक्षात ठेवू शकता. सेकंड वाला आहे की इथेनॉल प्लस ऍसिटोन. इथेनॉल मीन्स नॅचरल रिमूव्हर असतं ते आणि ऍसिटोन. आणि यामध्ये जर निगेटिव्ह मध्ये डेरिव्हेशन मध्ये बघायला गेलं तर H2 प्लस NaCl आहे. H2 मीन्स वॉटर आणि NaCl मीन्स नमक. तर याचं ऍडिशन करून घेऊ शकता. आणि सेकंड वाल्याचं एक्झाम्पल आहे की ऍसिटोन प्लस HCl CL3. तर हे असे सिंपल डेरिव्हेशन आहेत, ते पण एक्झामच्या दृष्टीने